कॅमेरा नाव नाही घेतलं मी चालेल. हॅलो साहेबा, तुलाच बोलायला लागेल कुठे काय तुला. तुझी तब्येत वाढत चालली तुझी. हॅलो, तुझी तब्येत वाढत चालली. खूप घ्या भाई. आम्ही महायुती म्हणून सेना बी जे पी आम्ही 34 आहे. बाकी सर्व मित्रपक्ष काही शिंदे गटनी केलं आहे, काही आम्ही लोकांनी केलं आहे. असा एक चांगला मेजॉरिटी आमच्याकडे होते. आता जेव्हा पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे बसतील आणि आमचे पदेश रवींद्र चव्हाण, ठीक आहे, जे पण ठरेल आमच्याकडे सेनेने आम्हाला पहिले सांगितलं तुम्ही करा, तुम्ही शिंदेसाहेबांनी तसं त्यांना आदेश दिला आहे. तर तशी आमची एक बैठक पण झाली. त्या बैठकीमध्ये ठरलं का पहिले तुम्ही बनवा. तसं आमचं काम चालू आहे आणि चांगल्या पद्धतीने चालू आहे. आणि महायुतीचा महापौर भिवंडी महापालिकेत बसणार आहे. आणि शिवसेनेने आम्हाला पहिले तुम्ही करायचं, आम्ही तुमचे बरोबर आहे. तसं आमचं काम चालू आहे, आमचा कॅम्प पण लागला आहे आणि जे पण होईल महायुतीच होईल. पण सध्या बी जे पीला त्यांनी पुढाकार घ्यायला सांगितलं आहे. पण मला वाटतं का 4 नाही जास्ती होईल त्यांना, की काही गोष्टी आम्ही बोलू शकत नाही. एक चांगलं नियोजन चालू आहे. मुख्यमंत्री असो, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असो आणि आमचे भिवंडी सर्व लीडर सर्व एक चांगल्या ग्रुपनी काम करतो. आणि भिवंडीच्या डेव्हलपमेंटसाठी आज भिवंडीची परिस्थिती जी इतकी खराब आहे, गेल्या 8 वर्षापासून तो 3 वर्ष महापालिकेत नव्हती. तर त्यासाठी भिवंडीमध्ये सरकारचा अगर कोण पक्षाचा महापौर बसेल, तो आज भिवंडी तुम्ही बघता किती तोडफोड झाला आहे. तिकीटचं फंडिंग पाहिजे, पैसे पाहिजे, नियोजन पाहिजे. ते काँग्रेस राष्ट्रवादी करू शकत नाही. ही भारतीय जनता पार्टी महायुती शिवसेना आरपीआय गटच करू शकतो. का त्यांचे मुख्यमंत्री, त्यांचे उपमुख्यमंत्री, पालकमंत्री एकनाथ शिंदे स्वतः पालकमंत्री आहे. तो भिवंडीच्या दृष्टीने भारतीय जनता पार्टी महायुती शिवसेनेचा अगर बसला तो भिवंडीमध्ये डेव्हलप होईल. कुठला जातीवादी काही लोक करतात, त्या जातीवादी काय होणार आहे, काय नाही. डेव्हलपमेंट पाहिजे, त्या हिशोबाने आपल्याला महायुतीचा इकडे भाव असेल. त्या भाजपवर आमचे 2 उमेदवार आहे, सुमित पाटील आणि नारायण चौधरी. हे 2 नाव आमच्याकडे आहे. या दोनांपासून कोणत्या पक्षाकडून नाव येईल, सर्व एक मताने त्याला आम्ही सपोर्ट करू. ही भिवंडी सेक्युलर फ्रंटची स्थापना आम्ही एकमताने करण्यात आलेली आहे आणि त्यांचे अध्यक्ष जे आहेत, चेअरमॅन मला केलेले आहेत. कोऑर्डिनेटर म्हणून जे आहेत रईस शेखला केले आणि को कोऑर्डिनेटर म्हणून शोएब गुड्डू आणि अजय यादव हे दोघांना को कोऑर्डिनेटर करण्यात आलेले आहेत. आता संख्याबद्दल काँग्रेस आपण सर्वांना माहीत आहेत की सर्वात मोठा पक्ष राहुल गांधीची विचारधारावर जे आहेत हे करून जे आहे ते काँग्रेस पार्टी 30 नगरसेवक निवडून आलेले आहेत काँग्रेस पक्षाचे. दुसरा मोठा पक्ष सेक्युलर फ्रंटचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे, त्यांचे 12 नगरसेवक आहेत आणि समाजवादी पार्टी त्यांचे 6 नगरसेवक आहेत. असा मिळून एकूण 48 नगरसेवक होतात. आणि आमचे प्रतिनिधी आहेत आणि आम्हाला विश्वास आहे की हे सेक्युलर फ्रंटचे जे लोक आहेत हे कुठेही इथे तिथे जाणार नाहीत. आणि अजूनपर्यंत तुम्ही सर्वांना माहीत आहे कोणी पुढे येत नाही. तो हे निश्चित आहे की काँग्रेस पक्षाचा मेयर जे आहेत सर्वात मोठा पक्ष असल्यामुळे काँग्रेस पक्षाचा मेयर होत आहेत. भाजपच्या दावा निराधार आहेत, काय त्यामध्ये ते सत्य नाही आहेत. ते लोक अजून कॅन्डिडेट नाही पुढे करू शकत आहेत किंवा गेम नाही सुरू होत आहेत. महापौरचे जे आहेत जोपर्यंत सुरू नाही होतं तोपर्यंत कशा कोणी येणार आहेत. आणि आमचे नगरसेवक 48 नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत.